ग्लोबल साउथ and the two major players India and Africa. बरोबर guys? So you will find India आणि आफ्रिकेचा हा जो बॉन्ड आहे, this bond is not modern in nature. However, that bond it stretch from the very ancient trade and practices itself. ठीक आहे. मग आता हा जो इंडिया आणि आफ्रिका यांचा जो रिलेशनशिप आहे तो कसा इव्हॉल्व झालाय आजच्या DWP सेशन मध्ये याच्यावरच आपण आन्सर रायटिंग डिस्कस करणार आणि स्ट्रक्चर सुद्धा डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. तुम्हाला 100% इथून काहीतरी नवीन शिकायला भेटेल. ठीक आहे. सो बघा क्वेश्चन काय. क्वेश्चन इज सिम्पली इंडियाज एंगेजमेंट विथ आफ्रिका इज मूव्हिंग फ्रॉम सॉलिडॅरिटी टू स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. ठीक आहे. सॉलिडॅरिटी टू स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप इट मीन्स हा डिमांड सिम्पली दाखवतोय की इंडियाला मूव्ह करतोय किंवा इंडिया आणि आफ्रिका यांचं आता आधी जे फक्त सॉलिडॅरिटी होतं, सॉलिडॅरिटी म्हणजे मे बी त्यांनी डिफरंट अप्स अँड डाऊन्सला जे स्ट्रेंथनिंग ऑफ बॉन्ड आणि रिलेशनशिप दाखवलंय ते आता अजून जास्त स्ट्रॅटेजिक किंवा अजून जास्त इंटेन्स होत आहे. ठीक आहे. रिलेशनशिप पॉझिटिव्ह वे मध्ये होत आहे. सो दॅट सिम्पली रिफ्लेक्ट क्वेश्चनची डिमांड. ठीक आहे. मग तुम्हाला आपल्याला हेच रिफ्लेक्ट करायचं सॉलिडॅरिटी टू स्ट्रॅटेजिक. मग काही इनिशिएटिव्ह असतील, काही एक्झाम्पल्स असतील, काही समिट्स असतील, ते सगळं आपल्याला तिथे प्रेझेंट करणं मस्ट आहे. मग इंट्रोडक्शन कसं करणार. आय स्ट्रॉंगली फील इथे जर का तुम्ही इंडियाचा आणि आफ्रिकेचा, ठीक आहे, आफ्रिका किंवा आफ्रिका युनियन यांचा जर का रिसेंट समिट आणि एंगेजमेंट दाखवला और इथे डेटा फॅक्टने स्टार्ट केलं की इंडियामध्ये इंडियाचा इन्व्हेस्टमेंट किती आहे. जस्ट लाईक इंडिया इज थर्ड लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर ऑफ आफ्रिका. ठीक आहे. थर्ड लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर ऑफ आफ्रिका विथ almost you will find $100 billion plus of overall trade. ठीक आहे. मग इथून सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता. अँड दिस कॉर्पोरेशन इज नॉट ओनली इन द ट्रेड डिरेक्शन रॅदर इन अ मल्टीफेसेटेड वे. ठीक आहे. मग तुम्ही जर का हे दाखवलं दॅट वुड रॅदर गिव्स ए राईट इंट्रोडक्शन फॉर दिस क्वेश्चन. पुढचा पार्ट आहे बघा बॉडी. बॉडीमध्ये आपण काय करणार. जिथे बॉडीला आपल्याला 30 वर्ड्स कुठे इंट्रोडक्शनला दिले, बॉडीमध्ये आपल्याकडे वर्ड्स आहेत ऑलमोस्ट 150 वर्ड्स. ठीक आहे. ऑलमोस्ट प्लस मायनस 150 वर्ड्स आहे. इथे आपण पहिले इथे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप होती. एकदा एक फ्लो चार्ट इथे ड्रॉ करू शकतो. मग मी काय दाखवणार की इथे एन्शियंट रिलेशनशिप होते इंडियन एम्पायर्स. ठीक आहे. ओल्ड एम्पायर्स असतील. ठीक आहे. आणि आफ्रिकन अदरवाइज जे हे ट्रेडिंग रिलेशन्स आहे पोर्ट्स आहे तिथे. त्याच्यानंतर नाम समिट थ्रू आफ्टर इंडिपेंडेंट इंडिया सपोर्टेड दी डिकॉलनायझेशन ऑफ आफ्रिका अँड देन यू विल फाइंड नाम थ्रू यांनी अजून जास्त स्ट्रेंथनिंग ऑफ बॉन्ड केलंय. घाना वगैरे बाकी तुम्ही कनेक्ट करू शकता. तो सुद्धा कोल्ड वॉर एराचा सॉलिडॅरिटी होती विथ देम. ट्रेड ultimately got increased. Trade and their practices ultimately got increased. Then you will find global south and cooperation G20 membership तुम्ही इथे घेऊ शकता. ओके. this one you will find simply हा दाखवतोय कसा हा सॉलिडॅरिटी टू स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आता इथे परत वाढतोय. ठीक आहे. देन आता मग इथे तुम्ही काय एक्सप्लेन करणार की सिम्पली हाऊ इट कॅन बी सीन or how it can be seen. ठीक है. मग simply first interest based cooperation that India and Africa you will find they are having core defined interest, right? Their interests are very much aligned and ultimately in the area of health, in the area of education, in the area of investment, right? You will find they are at very cooperating with each other. So that way expansion of trade and investment ties, right? Africa grew by 9.6% in the last year. African Union as a whole you may consider. India being the third largest and possibly India's investment and technology transfer and agreement they are a lot of at rise. Then strategic use of development finance and capacity building that the BRICS bank असेल or you will find के बाकी जे IMF असेल किंवा याच्या थ्रू इंडिया आणि इंडिया इव्हन इंडियाच्या ओन सपोर्ट थ्रू आहे. ठीक आहे. एक्सटेंडेड जो सपोर्ट आहे आपला त्याच्या थ्रू आपण काय करतो आफ्रिकेमध्ये व्हेरियस प्रोजेक्ट्स आहे. परत इंटरनॅशनल सोलार अलायन्स याच्या थ्रू और डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर CDRI. ठीक आहे. त्याच्या थ्रू आपण काय करतोय आफ्रिकेमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि हेल्प करतोय फॉर दी व्हेरियस कंट्रीज अँड डेव्हलपमेंट. द स्ट्रॅटेजिक
relationship could equally be explained by their defense and maritime cooperation. मग इंडिया आणि आफ्रिका यू विल फाइंड की इथे यांचे रेग्युलर समिट्स होत आहेत. थर्ड फोर्थ समिट इंडिया आफ्रिका समिट वॉज बिंग एंगेज. देन डिफेन्स एक्सरसाइजेस आणि मॅरिटाईम एक्सरसाइजेस व्हॉट नाव हॅज गॉट ए प्रिटी मच कॉमन फिनॉमिना हिअर इन दी इंडिया बिटवीन इंडिया अँड आफ्रिका. देन अच्छा मग इथेच आहे का फक्त स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप? नो, इवन इन द डोमेन्स ऑफ एन्व्हायरमेंट ऑल्सो. लाईक वी हॅव इम्पोर्टेड, वी हॅव इम्पोर्टेड म्हणा किंवा वी हॅव बॉट दी cheetahs, right? Our project cheetah is simply depend on the strategic partnership with the Africa and African Union. So we have now moved from mere solidarity to a strategic partnership. But मग आता कन्क्लुजन मध्ये पण तुम्हाला सायमल्टेनियसली इथे काही चॅलेंजेस पण आहेत ते सुद्धा मेन्शन करणं आहे. अँड हाऊ देन वी कॅन इम्प्रूव्ह अपॉन. ठीक आहे, चॅलेंजेस मग काय? चॅलेंजेस भरपूर चॅलेंजेस आहे की इंडियाचे लिमिट रिसोर्स कॉन्स्टंट असतील, आफ्रिकामध्ये अँटी इंडिया सेंटिमेंट्स असतील. ठीक आहे, किंवा मग जे बाकी आफ्रिका मधले जे बाकी डिस्टर्बन्सेस इश्यू आहे, चायना फॅक्टर आहे, यूएस फॅक्टर आहे. ठीक आहे, दॅट इज इक्वली क्रिएटिंग ए स्ट्रॉंग रोल लिमिटिंग द इंडियाज अँड आफ्रिकाज एंगेजमेंट. मग त्याला कसं स्ट्रेंथन करायचं आहे? बाय फर्दर एनहान्सिंग द स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अँड ब्रिंगिंग आउट टू दी व्हेरी नेक्स्ट लेवल. राईट, जर का मग हे करता आलं यू विल फाइंड के हा जो इंडिया आफ्रिका रिलेशनशिप वुड बी द डिफाइनिंग नेक्स्ट डिफाइनिंग मुवमेंट फॉर द 21st सेंचुरी. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हा स्ट्रक्चर कळाला असेल. डाऊट असेल तर ऍब्सोल्युटली लेट मी इन द कमेंट बॉक्स. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.